नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 13 जुलै 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जयप्रकाश नारायण या सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन कुठे करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली। प्रश्न दुसरा आहे, पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यासाठी किती मुख्यमंत्री श्री शाळांची निवड करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 2चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 75। प्रश्न तिसरा, अलीकडे FSSAI कडून अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोणत्या क्विक कॉमर्स कंपनीला नोटीस देण्यात आले आहेत? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्विगी इन्स्टामार्ट। प्रश्न चौथा, महिलांवरील छेडछाड रोखण्यासाठी कार्यरत दुर्गा शक्ती हा विशेष उपक्रम कोणत्या राज्याचा आहे? प्रश्न क्रमांक 4चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम बंगाल। पश्चिम बंगाल राज्याबद्दल जाणून घ्या। स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी। राजधानी आहे कोलकाता। अधिकृत भाषा वापरली जाते बंगाली। मुख्यमंत्री आहेत सुवेंदू अधिकारी आणि राज्यपाल आहेत RN रवी। प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, निओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि जलदापारा राष्ट्रीय उद्यान। धार्मिक स्थळे आहेत दक्षिणेश्वर काली मंदिर, कालीघाट काली मंदिर, बेलूर मठ आणि तारापीठ मंदिर। प्रश्न 5वा आहे, WDMMA म्हणजेच वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट 2026 मध्ये ग्लोबल एअर पॉवर क्रमवारीनुसार भारतीय वायुदल जगात कितव्या क्रमांकावर आहे? प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3रे। WDMMA 2026 ग्लोबल एअर पॉवर क्रमवारीत भारतीय वायुदल जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे। भारतीय वायुदलाने सलग 5व्यांदा 3रे स्थान कायम राखले आहे। यामध्ये अमेरिकेचे वायुदल प्रथम, रशियन वायुदल द्वितीय आणि भारतीय वायुदल तृतीय क्रमांकावर आहे। प्रश्न 6वा, अलीकडे भारतीय नौदलाच्या पूर्वताफ्यात कोणत्या युद्धनौकेचा समावेश करण्यात आला? प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, INS महेंद्रगिरी। INS महेंद्रगिरीचा भारतीय नौदलाच्या पूर्वताफ्यात समावेश करण्यात आला। हे प्रोजेक्ट 17A अंतर्गत विकसित करण्यात आलेले 6वे आणि शेवटचे स्टेल्थ फ्रिगेट आहे। विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले। प्रश्न 7वा आहे, कृषी व फलोत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी ॲग्रिकल्चर लीडरशिप अवॉर्ड कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला? प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात। गुजरात स्थापना झाली होती 1 मे 1960 रोजी। राजधानी आहे गांधीनगर। अधिकृत भाषा वापरली जाते गुजराती। मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत। प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत गीर राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आणि मरीन राष्ट्रीय उद्यान। धार्मिक स्थळे आहेत सोमनाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, अंबाजी मंदिर आणि अक्षरधाम मंदिर। प्रश्न 8वा, ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2026 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डेन्मार्क। ग्लोबल लायबिलिटी इंडेक्स 2026 मध्ये डेन्मार्कमधल्या कोपनहेगन शहराला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे। कोपनहेगनने सलग 2ऱ्या वर्षी हा मान मिळवला आहे। प्रश्न 9वा, भारताचा 98वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला आहे? प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अश्वथ S। अश्वथ S हे भारताचे 98वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरले आहेत। ते तमिळनाडूतील नागरकोइल येथील 17 वर्षीय बुद्धिबळपटू आहेत। त्यांनी 2026 पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत 3रा आणि अंतिम GM नॉर्म पूर्ण केला। अंतिम फेरीत त्यांनी अमेरिकेच्या FM कन्नन वैद्यनाथन यांचा पराभव केला। आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा, काश्मीर शहीद दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो? प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 13 जुलै रोजी। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। धन्यवाद।